नमस्कार. माझं नाव डॉक्टर प्रशांत योगी आहे. मी महाराष्ट्रातून आहे. तुमच्या गोठ्यातील गायीच्या ज्या दैनंदिन समस्या असतात त्याच्यावर होमिओपॅथिक औषधाचा बटवा काय असावा याची चर्चा करण्यासाठी मी आज तुमच्यासमोर 5 मिनिटं वेळ घेणार आहे. आपण तो बटवा तुमच्या गोठ्यामध्ये उपलब्ध करावा अशी आपणास विनंती आहे. धन्यवाद. गायींमध्ये शिंग मारण्याची एक सवय असते. त्या शिंग मारण्यामुळे काय होतात की लेबर, सुपरवायझर, मालक त्या गायीपाशी जाण्यासाठी घाबरतो आणि त्यामुळे हे जे औषध आहे हे औषध तुम्ही गायीच्या नाकावर 5 थेंब दिवसातून 1 वेळा असे 5 दिवस वापरावे. बऱ्याच अंशी फरक पडेल किंवा ही जी वाईट सवय त्या गायीला लागलेली आहे ती कमी होऊन जाईल. म्हणून गायीच्या शिंग मारण्याची ज्या सवयीसाठी हे औषध तयार केलेलं आहे. ठीक आहे. गायींमध्ये दुसरा आजार आहे लात मारणे. त्यामुळे बऱ्याच वेळा लेबर जवळ जात नाही, खाऊ घालत नाही किंवा पाणी पण पाजत नाही किंवा त्या गायीकडे किंवा बैलाकडे दुर्लक्ष होते. ह्या आजारामुळे गायीचे पोषण नीट होत नाही आणि गायीला जर काही आजार झाला असेल, दुसरा काही आजार झाला असेल तर त्यामुळे तिचा औषधोपचार नीट होत नाही. म्हणून या रोगासाठी हे औषध गायीच्या नाकावर 5 थेंब 5 दिवस वापरावे. तुम्हाला निश्चितपणे या औषधामुळे गायीला किंवा बैलाला परिणाम झालेला दाखवेल. काही गोठ्यांवरच्या समस्या अशा असतात की 7-7 महिने झाले, 8-8 महिने झाले तरी पण गाय दूध द्यायचे थांबत नाही आणि मग मालकाला चिंता उभी राहते की आता हिला 2 महिन्यासाठी आठवावी कशी. तर हा जो भाकड काळ आहे तिचा, म्हणजे तिचे जे विण्यापूर्वीचे जे 2 महिने आहेत त्या काळात तिला तर आराम मिळालाच पाहिजे. म्हणून हे औषध अतिशय उपयोगी आहे. गायीच्या नाकावर 5 थेंब 5 दिवस वापरावे आणि ही तुमची समस्या तुम्ही कमी करावी हे मला निश्चितपणे जाणवते आहे. आपण हे करू शकतो आणि केलेलं आहे. कधी कधी असे होते की गायीच्या सडामधून रक्त येते, मालक घाबरतो आणि ते दूध मार्केटला विकले जात नाही. कारण लालसर दूध, पिवळे दूध, शेंबडासारखे दूध, दह्यासारखे, ताकासारखे दूध कोणते जरी दूध असले तरी मार्केटला त्याची किंमत कमी होते. सडातून ज्यावेळेस रक्त येते त्यावेळेस हे जे दूध आहे ते मार्केटला विकले जात नाही. म्हणून हे जे औषध आहे हे तुम्ही गायीच्या नाकावर दिवसातून 5 वेळा 5 थेंब वापरावे आणि 5 दिवसामध्ये हा उपचार पूर्ण करावा. हे जे औषध आहे हे औषध अतिशय गुणकारी आणि गायीच्या कुठल्याही प्रजनन समस्येसाठी महत्त्वाचे औषध आहे. या औषधामुळे प्रजनन समस्या तर कमी होतातच. आपण एका महत्त्वाच्या रोगाबद्दल बोलणार आहोत, तो म्हणजे मायंग बाहेर येणे. विशेषतः म्हशींमध्ये हा प्रकार जास्त जाणवतो. हे औषध जेव्हा भांडे बाहेर येते ही समस्या तुम्हाला ज्यावेळेस कळते त्यावेळेस तुम्ही हे औषध वापरायला सुरुवात करावी. गायीच्या नाकावर 5 थेंब असे 5 दिवस करावे आणि ही समस्या कमी होईल असं मला खात्री आहे. बऱ्याच वेळा गायीच्या सडांना, कासेला सूज येते आणि आपण काही घरगुती उपचार किंवा मार्केटमधले उपचार करत राहतो आणि अनावश्यक खर्च पण करत राहतो. हे जे औषध आहे हे गायीच्या सडाची सूज कमी करणे याच्यासाठी अतिशय गुणकारी औषध आहे. आपण गायीच्या नाकावर 5 थेंब असे 5 दिवस करावे आणि हळूहळू तो आजार कमी होत जाईल असे माझी माहिती आहे. तुम्हाला माहीत आहे बऱ्याच वेळा गायीच्या जिभेवर काटे येतात किंवा जिभेला सूज येते किंवा आपण त्याला तोंड आले असे म्हणतो. त्यामुळे जनावर खात नाही आणि मग दूध कमी होत राहते, जनावराचे लक्ष नसते आणि गाय हळूहळू अशक्त दिसायला लागते. हे जे औषध आहे हे औषध गायीच्या नाकावर 5 थेंब असे 5 दिवस करावे आणि ही समस्या तुम्ही हळूहळू कमी करावी अशी माझी तुम्हास विनंती आहे.
हिरवा चारा, सुका चारा, पेंड याच्यामध्ये प्रामुख्याने बदल होत राहतात, वातावरणात बदल होत राहतात. म्हणून हे जे औषध आहे हे औषध गाईच्या नाकावर 5 थेंब वापरावे. असे 5 दिवस करावे. आणि हा जो बद्धकोष्ठता नावाचा जो आजार आहे ज्याच्यामध्ये पोटातले जे जीवाणू असतात ते बिघडलेले असतात, पाणी बिघडलेले असते, हे औषध त्या रोगावर चांगल्या पद्धतीने काम करते. गाईंना, शेळ्यांना, म्हशींना, बैलांना जखमा होत असतात. गाईंना, बैलांना, शेळ्यांना, पशूंना जखमा होत असतात. या जखमा दुरुस्त करण्यामध्ये बराच खर्च होतो, बराच औषधोपचार करावा लागतो. त्यासाठी गाईच्या नाकावर 5 थेंब असे 5 दिवस हे औषध वापरावे. आणि जखम दुरुस्त होण्यामध्ये या औषधाचा मला चांगला गुण आलेला आहे. बऱ्याच ठिकाणी मी भारतामध्ये हे औषध अनेक वर्षापासून वापरत आहे. ज्या गायींना अपचनाचा आजार आहे, म्हणजे कधी पोट फुगते तर कधी कमी होते, कधी जास्त खातात तर कधी कमी खातात, कधी शेण कडक होते तर कधी पातळ होते, हे जे अपचन आहे त्या रोगामध्ये या औषधीचा चांगला उपयोग होतो. गाईच्या नाकावर 5 थेंब वापरावे आणि 5 दिवस असं चालू ठेवावे. ऋतुमानाप्रमाणे गाईला सर्दी, ताप, खोकला येऊ शकतो, पडसे असू शकते, नाकातून शेण येऊ शकते. म्हणून गाईच्या नाकावर हे औषध 5 थेंब दिवसातून 2 वेळा वापरावे आणि असे 5 दिवस करावे. गाईला वारंवार लघवी होते असे जर वाटत असेल तर हे औषध गाईच्या नाकावर 5 थेंब दिवसातून 2 वेळा वापरावे. विशेषतः बैलांमध्ये वारंवार लघवी करण्याचे प्रमाण जास्त असते. म्हणून हा बटवा तुमच्याकडे ज्यावेळेस आहे त्याच्यामध्ये हे औषध चढवून ठेवावे. गाई रानामध्ये चरायला जातात. हिरवा चारा, सुका चारा बदलत असतो. त्यामुळे गाईच्या पोटात जंत होऊ शकतात. म्हणून दंताचे औषध आवश्यक आहे. हे औषध गाईच्या नाकावर 5 थेंब दिवसातून 2 वेळा असे 5 दिवस करावे आणि हा डोस वर्षातून 4 वेळा करावा. धन्यवाद. नमस्कार. आज आम्ही तुमच्यासाठी एक होमिओपॅथिक किट घेऊन आलो आहोत. हा तुमच्यासाठी बटवा आहे. गाईच्या 13 रोगांवर कोणती औषधे वापरायची, किती प्रमाणात वापरायची, या सगळ्या गोष्टींची माहिती या व्हिडिओमध्ये माझ्या बोलण्यातून तर दिली आहेच, पण त्याच्यामध्ये एक माहितीपत्रक पण आहे. ते माहितीपत्रक तुम्ही जर व्यवस्थितपणे सांभाळले आणि गोठ्यामध्ये वापरले तर तुम्हाला निश्चितपणे फायदा होईल ही मला खात्री आहे. धन्यवाद.